खैर आओ यार, सैनिटाइजर के नशे करना बंद करो और शुरू करते हैं बिना किसी बकचोदी के। तर सर्वप्रथम तुम्हाला इथे CapCut ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। त्यानंतर तुम्हाला इथे न्यू प्रोजेक्टवरती टच करून मी जो आपल्याला ऑल मटेरियलमध्ये बिटमार्क प्रोव्हाइड केलेला आहे तो इथे बिटमार्क ॲड करून घ्यायचा आहे पहिल्यांदा। बिटमार्क ॲड केल्यानंतर जस्ट तुम्हाला बिटमार्कवरती टच करून तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन शो होऊन जाणार आहे। त्यात तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शनवरती टच करायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। अशा प्रकारे बघू शकता आपला जो ऑडिओ आहे तो इथे एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे। एक्स्ट्रॅक्ट झाल्यानंतर जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन हे जे बीट आहेत बघू शकताय, तुम्हाला बीट व्यवस्थितपणे अशा प्रकारे कट करून घ्यायचे। बघू शकता आपला पहिला बीट अशा प्रकारे पूर्णपणे स्क्रीन ब्लॅक झाल्यानंतर तुम्हाला एक कट लावायचा आहे, अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। व्हिडिओला कट लावायचा आहे। त्यानंतर पुढचा बीट पण त्याच प्रकारे तुम्हाला अशा प्रकारे पूर्णपणे ब्लॅक स्क्रीन झाल्यावर तुम्हाला व्हिडिओ जो आहे तो इथे कट करून टाकायचा आहे। तर अशा प्रकारे सर्व बीट तुम्हाला पहिल्यांदा कट करून घ्यायचे आहेत। तर बघू शकता आपले बीट जे आहेत ते कट करून झालेले आहेत। त्यानंतर तुम्हाला जस्ट पहिल्या बीटवरती टच करून तुम्हाला इथे रिप्लेसचं ऑप्शन शो होऊन जाणार आहे, त्याच्यावरती टच करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे आपली जी इमेज आहे ती येते अशा प्रकारे ॲड करून घ्यायची आहे। तर बघू शकता आपली जी इमेज आहे ती ॲड झालेली आहे। त्यानंतर अशा प्रकारे दोन बोटाच्या सहाय्याने व्यवस्थितपणे इमेज येते ॲडजस्ट करून घ्यायची तुम्हाला। अशाच प्रकारे सर्व आपल्याला फोटो जे आहेत ते अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे तुम्हाला पहिल्यांदा। तर अशा प्रकारे सर्व इमेज येते पहिल्यांदा तुम्हाला ॲड करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व इमेज ॲड झाल्यानंतर तुम्हाला जस्ट पहिल्या फोटोवरती येऊन तुम्हाला अशा प्रकारे बघू शकता एकदा फोटोला टच करायचं आहे तुम्हाला। नंतर इथे फिल्टरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे लोड होताना दिसणार आहे तुम्हाला। ह्यात तुम्हाला जस्ट अशा प्रकारे मोनोच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारे बघू शकता तुम्ही रोमन हॉलिडे नावाचा जो फिल्टर आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। ह्याची जी लेंथ असेल ती अशा प्रकारे 100% करून घ्यायची। नंतर पुन्हा एकदा इमेजवरती टच करून तुम्हाला इथे ॲडजस्टवरती जाऊन ह्याची जी सॅच्युरेशन असेल ती अशा प्रकारे -50 करून टाकायची आहे तुम्हाला। बघू शकता आपल्या इमेजवरती फिल्टर जो आहे तो इथे अप्लाय झालेला आहे। फिल्टर अप्लाय झाल्यानंतर जस्ट तुम्हाला इफेक्टवरती जाऊन व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचं आहे अशा प्रकारे। त्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बघू शकताय तुम्ही हेक्सागोनल स्पॉट नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। ह्याची जी लेंथ असेल आपल्या पहिल्या बीटपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची तुम्हाला। तर बघू शकता आपला इफेक्ट आहे तो इथे अप्लाय झालेला आहे। त्यानंतरची जी दुसरी इमेज आहे बघू शकता, ह्याला तुम्हाला एक ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी इमेजवरती टच करून तुम्हाला इथे ॲनिमेशनच्या कॅटेगरीमध्ये येऊन कॉम्बोवरती जायचं आहे। नंतर तुम्हाला इथे बघू शकता अशा प्रकारे पेंडुलम 2 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर त्याची जी तिसरी इमेज आहे बघू शकता, त्याला तुम्हाला पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही। त्यानंतर आपली जी चौथी इमेज आहे बघू शकता, त्याला पण आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी कॉम्बोवरती जाऊन तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसून येईल बघू शकताय तुम्ही स्लायडिंग डोअर नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला। तर बघू शकता आपला जो ॲनिमेशन आहे तो अप्लाय झाल्यानंतर त्याच्या पुढची इमेज असेल त्याला पण आपल्याला एक ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी कॉम्बोच्या कॅटेगरीमध्ये जाऊन
अशा प्रकारे बघू शकता तुम्ही स्ट्रेंथ अँड डिस्टॉर्ट नावाचा तो ॲनिमेशन इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती येऊन तुम्हाला एकदा बॉडी इफेक्टवरती टच करायचा आहे. नंतर तुम्हाला स्ट्रोकच्या कॅटेगरीवर जाऊन अशा प्रकारे बघू शकता तुम्ही पहिला जो इफेक्ट तुम्हाला दिसून येणार आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर त्याची लेंथ आपल्या बीट एवढी ठेवून नंतर त्याच्या पुढची जी इमेज आहे बघू शकताय तुम्ही, ह्याला एक तुम्हाला ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यासाठी ॲनिमेशनवरती जाऊन अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही इकडे स्क्रोल करायचं आहे. तुम्हाला रॉक हॉरिझॉन्टल नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर पुन्हा त्याच बीटवरती येऊन तुम्हाला एकदा बॉडी इफेक्टवरती जाऊन क्लोनच्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला हा इथे इफेक्ट असेल तो त्या अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ आपल्या बीट एवढी ठेवायची आहे तुम्हाला. नंतर तुम्हाला सेकंड लास्ट फोटो दिसतोय बघा, त्याच्यावरती येऊन तुम्हाला एकदा ॲनिमेशनवरती टच करायचं आहे. नंतर तुम्हाला अशा प्रकारे स्क्रोल करून इथे स्ट्रेंथ अँड डिस्टॉर्ट नावाचा जो ॲनिमेशन आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर जी शेवटची इमेज आहे बघू शकता त्याच्यावरती टच करून तुम्हाला एकदा ॲनिमेशनवरती जाऊन रॉक वर्टिकल नावाचा इफेक्ट ॲनिमेशन असेल तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर शेवटच्या बीटवरती येऊन तुम्हाला एकदा व्हिडिओ इफेक्टवरती टच करायचा आहे अशा प्रकारे. नंतर इथे बटरफ्लायच्या कॅटेगरीमध्ये जाऊन तुम्हाला बघू शकता हा बटरफ्लाय ड्रीम नावाचा जो इफेक्ट आहे तो इथे अप्लाय करून घ्यायचा आहे. नंतर ह्याची लेंथ आपल्या बीट एवढी ठेवायची आहे तुम्हाला. तर एवढं झाल्यानंतर जस्ट तुम्हाला सुरुवातीला येऊन एकदा मी जो इमोजी दिला आहे तो इमोजी इथे ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही. नंतर ह्याची लेंथ असेल ती अशा प्रकारे व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाढवून घ्यायची. नंतर इमोजीला अशा प्रकारे व्यवस्थितपणे ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर बघू शकता आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथे तयार झालेला आहे. तयार झाल्यानंतर जस्ट तुम्हाला इथे शेअरच्या ऑप्शनवरती टच करून आपला जो आजचा व्हिडिओ आहे तो इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तुम्हाला.